आठवलं म्हणतात आजच्या या ऐतिहासिक सभेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप ज्यांनी देशाच्या संसदेमध्ये जवळपास 12 वर्ष अतिशय उत्तम कामगिरी केली. तेव्हा माजी खासदार वंदनाताई चव्हाण ज्यांचे आत्ताच विचार आपण ऐकले, आमदार रोहित पवार, प्रकाश म्हस्के, जयदेवराव गायकवाड, आमदार अशोकबापू पवार, माजी आमदार जगन्बापू शेवाळे, पंडितनाथ अण्णा पठारे, बापूसाहेब पठारे, नव्या पिढीचे नवा नेतृत्व सुरेंद्र पठारे, रवींद्र अण्णा माडगूळकर, पंडितराव कांबळे, देवेंद्र निकम, स्वातीताई खोके, आशिष माने, नीताताई गजांजे, सुनील खांडवे, भीमराव गजांजे, राजेंद्र गजांजे या ठिकाणी उपस्थित असलेले तरुण सागर खांडवे, व्यासपीठावरचे अन्य सगळे सहकारी, उपस्थित बंधू भगिनींनो, मी आज दुपारी मुंबईमध्ये एका सभेच्या निमित्तानं होतो. जोरदार पाऊस होता आणि मला चिंता होती की इथं सभा होणार का नाही. कारण कालच देशाचे प्रधानमंत्री पुण्याला यायचे होते, पण पाऊस आला म्हणून त्यांनी पुण्याचा दौरा रद्द केला. मी बापूसाहेब पठारे यांना कॉन्टॅक्ट केलं, म्हणजे सभा होणार आहे का नाही. त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री येवत नाही येवत, आपली सभा होणार आणि मोठ्या संख्येनं होणार, पाऊस आला तरी होणार. आणि मला आनंद आहे की या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रचंड संख्येनं तुम्ही या ठिकाणी हजर आहात. हे पाहिल्याच्या नंतर तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करणं माझं कर्तव्य समजतो. आज महाराष्ट्राची निवडणूक जवळ आली. 3 महिन्याच्या पूर्वी देशाच्या लोकसभेची निवडणूक आली. निवडणूक होण्याच्या आधी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशामध्ये जाऊन सांगत होते 400 पार, 400च्या खाली घेणार नाही. लोकांनाही वाटलं मोदी हे तर मुमकिन है, नामुमकिन है या मुमकिन है. आणि तेव्हा लोकांना चिंता वाटत होती की पुन्हा एकदा मोदीचं राज्य येणार आणि तेही 400 जागा घेऊन. या 400 जागा कशासाठी? लोक होतं मागतात विकासासाठी, महागाई कमी करण्याच्यासाठी, बेकारी कमी करण्याच्यासाठी. पण मोदींना या प्रश्नामध्ये रस नव्हता. त्यांना या देशाच्या घटनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
जे घटनेची चौकट घालून दिली आणि देशाचा कारभार त्या चौकटीत चालला पाहिजे हे सूत्र त्यांनी देशासमोर ठेवलं. ते सूत्र मोदी साहेबांनी त्यांच्या सहकार्यांना उद्ध्वस्त करायचं होतं. ते म्हणतात की असं नाही, असं हेगडे नावाचा त्यांचा एक मंत्री होता, बंगलोरचा. निवडणुकीच्या सभेमध्ये भाषण केलं की 400 जागा आम्हाला पाहिजे, तर आम्हाला देशाची घटना बदलायची. त्यांचे खासदार होते राजस्थानमधल्या भगिनी, त्यांनी सांगितलं कि देश का संविधान बदलना हो तो मोदी साहब को 400 वोट दे दो. उत्तर प्रदेशमध्ये अयोध्याच्या जवळचा त्यांचा एक खासदार होता, त्यांनी जाहीरपणाने सांगितलं की आम्हाला देशाची घटना बदलायची आहे आणि त्यासाठी मोदी साहेबांना 400 जागा मिळाल्या. माझ्यासारखे लोक अस्वस्थ होते, कारण घटना बदलायचा अधिकार ज्यांना दिला तर तुम्हा लोकांच्या अधिकारावर संकट आणल्याशिवाय मोदी कधी गप्प बसले नसते. आणि म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि देशाच्या अन्य भागामध्ये आम्ही लोक एकच राहिलो, इंडिया नावाची आघाडी केली. त्याच्यामध्ये राहुल गांधी होते, त्याच्यामध्ये काँग्रेसचे खरगे होते, त्याच्यामध्ये मी होतो, त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीचे लोक होते, त्याच्यामध्ये मुलांश्री यादवांचे लोक होते. अनेक पक्षाच्या लोकांना आम्ही एकत्र केलं आणि 400च्या आसपास जाण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता तो तुम्हा लोकांच्या मदतीने आम्ही हालून वाढलं. महाराष्ट्रामध्ये आणखी स्थिती झाली. 5 वर्षापूर्वी महाराष्ट्राची निवडणूक झाली. 56 राज्यात 48 खासदारांची जागा ही असताना काँग्रेसला 1 जागा मिळाली, राष्ट्रवादीला 4 मिळाल्या. चिंता होती आम्हाला लोकांना, पण मला खात्री होती की महाराष्ट्रात आपण वेगळं चित्र दाखवू. 5 वर्षाच्या पूर्वी ज्या महाराष्ट्रामध्ये फक्त 5 जागा मिळाल्या होत्या, कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांनी 48 पैकी 31 जागा जिंकल्या. तुम्हा सगळ्यांच्या भाषी झाल्या. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फक्त 10 जागा लढवल्या, त्या 10 ते 8 निवडून आली. याचा अर्थ आहे की लोकांना बदल हवा आहे. आता तो बदल लोकांनी दाखवला. आता तो बदल आज तुम्हाला मला महाराष्ट्राच्या निवडणुकीत दाखवायचा आहे. काही ठिकाणी निवडणुका चालल्या. केंद्र सरकारने एक ठराव केला की सर्व देशाची निवडणूक एका वेळेला घेणार. चांगली गोष्ट आहे. विधानसभा असो, लोकसभा असो, महाराष्ट्र असो, कर्नाटक असो, उत्तर प्रदेश असो, जम्मू काश्मीर असो, केरळ असो, आंध्र असो, या सगळ्यांची निवडणूक एकाच दिवशी एका वेळेला घेण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला, ठराव केला, मंत्रिमंडळाचा निर्णय झाला. आणि काल निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर सांगितलं काय? सांगितलं काश्मीर हरियाणा वेगळं, महाराष्ट्र वेगळा. एकाच वेळेला सगळ्या निवडणुका घ्यायचं धोरण जाहीर केलं. मग काय या ठिकाणी वेगळी भूमिका घेतात? त्याचं खर्च कारण असं आहे की लोकांना फसवाफसवीचं राजकारण आजचे राजे कसे करतायत. आज मोदी साहेब ठिकठिकाणी जातात. काल ते होते हरियाणामध्ये, त्याच्या आधी होते जम्मूमध्ये.
आणि भाषण काय केलं तिचं? देशाच्या हिताची जपणूक करणं ही भूमिका सांगितली असती. तुम्ही म्हणलं असतं की ठीक आहे, बेकारीचा प्रश्न कसा सोडवणार हे त्यांनी सांगितलं असतं तर आम्ही कौतुक केलं असतं. महागाईचा डोंगर हा महागाई कशी कमी करणार हे सांगितलं असतं तर आम्ही कौतुक केलं असतं. कायदा आणि सुव्यवस्था कशी ठेवणार हे सांगितलं असतं तर आम्ही त्यांचं कौतुक केलं असतं. पण सांगितलं काय? सांगितलं की या देशामध्ये 3 फेऱ्या राज्यकर्ता आहेत, त्या 3 फेऱ्या घालवल्या पाहिजे. कोणत्या 3 फेऱ्या? जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आजच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेते राहुल गांधी. या लोकांचं योगदान नाही देशात. स्वातंत्र्याच्या आधी आयुष्याचे 11-12 वर्ष जवाहरलाल नेहरू तुरुंगात होते. शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगरला किल्ला आहे. 8 ऑगस्ट 1942चं काँग्रेसचं अधिवेशन मुंबईमध्ये होतं. महात्मा गांधींनी चले जाऊचा नारा दिला. गांधींना पकडलं, आगा खान पॅलेसला आणून इथं ठेवलं. जवाहरलाल नेहरूंना पकडलं, शेजारच्या अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये ठेवलं. मौलाना अब्दुल कलाम आझादला पकडलं, त्यांना अहमदनगरला ठेवलं. अनेक राष्ट्रीय नेत्यांना त्या ठिकाणी ठेवलं. आपल्या आयुष्याची 14 वर्ष जवाहरलाल नेहरू तुरुंगात होते. कशासाठी? हा देश स्वतंत्र करण्यासाठी. 1947 साली देश स्वतंत्र झाला. त्यांनी हा देश लोकशाहीच्या पद्धतीने चालेल अशा प्रकारची कारवाई केली आणि समन जगाच्या समोर एक आदर्श ठेवला. जी व्यक्ती 12 वर्ष तुरुंगात राहते, देशाला स्वातंत्र्य मिळायला खस्ता खाते आणि स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनात येईल यासाठी 15 ऑगस्टच्या नंतर प्रयत्नाची पराकाष्ठा करते. त्यांच्यावर टीका करता. इंदिरा गांधींच्या टीका. काय केलं नाही इंदिरा गांधी? पाकिस्ताननी मस्ती करण्याचा प्रयत्न केला. इंदिरा गांधींनी राज्य हातात होतं देशाचं. एक भगिनी तिने सांगितलं सगळ्या जगाला, भारत सगळ्यांची दोस्ती ठेवू इच्छितो, पण आमच्या वाट्याला कोणी गेलं तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. पाकिस्तानला हा भरोसा नव्हता. त्यांनी मस्ती केली. इंदिरा गांधींनी लष्कराला सूचना दिल्या आणि एका पाकिस्तानचे 2 देश केले. बांगलादेश वेगळा, पाकिस्तान वेगळा. आणि या देशाची ताकद काय ही दुनियाला दाखवली. हे इंदिरा गांधींचं कर्तृत्व होतं. गरिबांच्या हिताच्यासाठी या भगिनी आयुष्यभर जगल्या. संघर्ष झाला, त्यांना गोळ्या घातल्या, प्राण दिले देशासाठी. आणि नरेंद्र मोदी म्हणतात यांनी काय केलं? राजीव गांधी 3री पिढी आधुनिकतेचा विचार त्यांनी मांडला. विज्ञानाचा पुरस्कार केला. हा देश जगाचा शक्तिशाली देश कसा होईल याची काळजी केली. त्यांचा हल्ला झाला. तामिळनाडूमध्ये त्यांची हत्या करण्यात आली. किती त्याग करायचं? एका घरामध्ये नेहरू 14 वर्ष तुरुंगात, इंदिरा गांधी हत्या, राजीव गांधी हत्या. ज्या कुटुंबामध्ये 3 पिढ्या देशासाठी देतात अशा लोकांच्यावर नरेंद्र मोदी टीका करतात. त्यांना वाचलं पाहिजे. ही साधी सुधी माणसं नव्हती.
त्यांनी देशासाठी सगळं केलं. आणि म्हणून आज या देशाच्या समोर एक वेगळं चित्र कसं येईल, राज्य समृद्धीच्या रस्त्यावर कसं जातील याच्यामध्ये आम्हाला लोकांची काळजी घेतो. महाराष्ट्राचा चेहरा आम्हाला बदलायचा आहे. आता शिंदे साहेबांचं राज्य, त्याच्या आधी देवेंद्र फडणवीसांचं राज्य होतं. काय केलं यांच्या राज्याची? मी स्वतः तुम्हाला लोकांच्या भाषण नेलं. 4 वेळा राज्याचा मुख्यमंत्री होतो. आमचे अनेक सरकारी मंत्रिमंडळात होते. सत्तेचा वापर राज्याचा चेहरा बदलायला करायचा असतो हे आम्ही दाखवले. एकेकाळी मी ज्यावेळी लोकसभेला उभा होतो, बारामती लोकसभा मतदारसंघातून, त्यावेळेला हा भाग माझ्या मतदारसंघात होता. 4 वेळेला लोकसभेला तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं. देशाच्या संरक्षण पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. देशाचं अन्न, शेती याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. ज्या देशामध्ये परदेशातून धान्य आणावं लागत होतं, आज जगातल्या 18 देशांना धान्य देण्याची ताकद या देशातल्या शेतकऱ्यांनी केली. आणि त्या काळाची जबाबदारी आम्हा लोकांच्या जवळ होती. हा देश आम्ही बदलला. आज तुम्ही काय बघतो, त्यावेळीची खराली आणि आजची खराली जमीन आसमानाचा फरक आहे. आज इथं वेगळंच येतं आहे. आम्ही लोकांनी एक काम केलं. छोटे कारखाने कसे वाढवायचे, IT इंडस्ट्री कशी वाढवायची. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्या पिंपरी चिंचवडला MIDC काढली. टाटाचा टेल्कोचा कारखाना आणला, बजाजचा कारखाना आणला, किर्लोस्करांचे कारखाने आणले, अनेक कारखाने चव्हाण साहेबांनी आणले. आणि देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये पुणे आणि पुण्याचा परिसर औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा राहिला. हजारो लोकांना काम दिलं. माझ्याकडं महाराष्ट्राची सूच आली. आम्ही वेगळ्या दिशेला महाराष्ट्राला न्यायचा प्रयत्न केला. मला आठवतं आहे, नानासाहेब नवले म्हणून आमचे सरकारी होते, खासदार होते. संत तुकाराम साखर कारखाना त्याचे संस्थापक होते. आणि त्यांनी कारखाना काढायचा ठरवला. कुठं? हिंजवडीला. मला बोलवलं, भूमिपूजनाला. मी गेलो, मुख्यमंत्री म्हणून गेलो, भूमिपूजन केलं आणि सांगितलं इथं साखर कारखाना होणार नाही. लोक म्हणजे गमतीच आहे, मुख्यमंत्री कसला. आम्ही या ठिकाणी साखर कारखान्याच्या पायाभरणीसाठी बोलवलं, पायाभरणी केली आणि म्हणतात तिथं होणार नाही. काय होणार? मला इथं IT आणायची, इथं ITचं सेंटर आणायचे. आज तुम्ही हिंदुस्थानमध्ये जा, तुम्ही अमेरिकेत आहात का जपानमध्ये आहात हे कळत नाही. सवन हिंदुस्थानचा चेहरा बदलला. 11,000 कोटीची निर्यात त्या ठिकाणी दर 6 महिन्याला होती. हजारो लोकांना काम मिळालं. एक त्या हिंदुस्थानी पुण्याचा चेहरा बदलला. आणि हे हिंदुस्थानी नाही केलं, हिंदुस्थानी केलं तेच खराजीने केलं. आज खराजीच्या आजूबाजूला काय दिसतं इथं? IT इंडस्ट्री. आज हजारो लोक या ठिकाणी जातात. एकेकाळचे आमचे सगळे सहकारी, कुणी पथारे असतील, कुणी गलांडी असतील, कुणी अन्य असतील, या सगळ्यांचं वास्तव्य या भागामध्ये होतं. आज या भागामध्ये फायद्याच्या नंतर, IT इंडस्ट्रीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मला सवन देशाच्या कानाकोपऱ्यातले लोक आज या ठिकाणी येतात. एक त्या खराजीमध्ये जवळपास शिरूर तालुका असो, पारनेर असो,
या भागातले 30 ते 40,000 लोक आज या ठिकाणी राहतात, कष्ट करतात. कष्ट करण्यासाठी त्यांना साधनं निर्माण करून देणं हे काम आम्ही लोकांनी करून दिलं. आणि हे खराजी एवढं पुरतं नाही, हा विस्तार आम्ही अनेक ठिकाणी केला. हिंजवडी केली, चाकण केलं. आज तुम्ही चाकणला जाऊन या, चाकणचा चेहरा बदलला. एकेकाळचं चाकण आणि आजचं चाकण जमीन आसमानाचा फरक. रांजणगाव बघा, एक दिवशी मी नगरवरनं येत होतो. बापूसाहेब छिचे म्हणून आमचे सरकारी होते, हयात नाही त्याचा, माझ्या गाडीच होते. रांजणगावला रस्त्याने जमीन खाली, मी गाडी थांबवली. बापूसाहेबांना विचारलं ही जमीन कोणाची आहे? त्यांनी सांगितलं अमुक लोकांचे. काय फिकर घेतात? म्हणजे पाण्याचा बंदोबस्त नाही, फिकर काही घेत नाही. पुण्याला आलो आणि कलेक्टरला सांगितलं रांजणगावची जमीन ताब्यात घ्या, इथं आपण उद्योग करू. लोकांची बैठक घेतली. रांजणगावच्या लोकांना विचारलं जमिनीची किंमत तुम्हाला काय पाहिजे? त्यांनी सांगितलं 5,000 रुपये एकर ही किंमत आम्हाला पाहिजे. मी कलेक्टरला सांगितलं 10,000 द्या. यांची जमीन 10,000 घ्या, ते 5 म्हणतात 10 द्या, इथं मला उद्योग करायचा आहे. आज तुम्ही रांजणगावला गेला, गणपतीचं दर्शन होतं, तसं जगातले चांगले उद्योग आज रांजणगावला आले. औद्योगिक क्षेत्र झालं. हिंजवडी, चाकण, रांजणवाडी, खराडी, वेगवान, बारामती, इंदापूर, जेजुरी, शिरवळ, सगळीकडे उद्योग, सगळीकडे हाताला काम. हा चेहरा बदलला कुणी? आम्ही लोकांनी बदलला. तुम्ही सत्ता दिली, त्या सत्तेचा वापर केला आणि हा बदल केला. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी काय केलं पुण्यामध्ये? मी देशाच्या कामामध्ये दिल्लीत जातो, पार्लमेंटचा सभासद म्हणून दिल्लीत जातो, महाराष्ट्राची वसाहत मागून घेतो, टी व्ही लावतो, काय बघायला मिळतं? पुण्याची चौकशी केली तर लोक सांगतात पुण्याचं वैशिष्ट्य काय? कोळसा गँग. अरे कोळसा गँग, विद्येचं माहेरघर हे पुणं, तेलकोसारखा कारखाना हे पुणं, बजाजाचा कारखाना हे पुण्याचं वैशिष्ट्य, किर्लोस्करांचे कारखाने हे पुण्याचं वैशिष्ट्य. आणि आजच्या राज्यकर्त्यांनी पुण्याचं वैशिष्ट्य काय केलं? कोळसा गँग. आजच्या भाषणामध्ये कोण सांगितलं? ड्रग्ज. अलीकडच्या काळामध्ये नवी पिढी काय खातात मला माहिती नाही. कशाचे गोळे असतात, त्या गोळ्या किंवा ड्रग खाल्लं की एकदम चंद्रावर जातो. आणि ते चंद्रावर जाण्याचा उद्योग आज पुण्याच्या भागामध्ये व्हायला लागला आहे. आजचे राज्यकर्ते कोळसा गँग असो, ड्रगचा व्यवहार असो, याचा विस्तार पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला करतायत. यामुळं पुणे आणि पुण्याची नवी पिढी ही उद्ध्वस्त होणार या प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसतं. आज हा प्रकार दिवसेंदिवस वाचतोय. मध्यंतरी वाचतं की एक आमदारच होईल अशा कामामध्ये वेगळ्या पद्धतीने लोकांना मदत करतात. आता मी येताना बघितलं मोठे मोठे बोर्ड होते, आमचा आमदार दमदार आमदार. वा, काय दमदार आहे? चौकशी केली म्हणजे हा आमदार दमदार आहे काय? भानगड काय? नाव काय त्याचं? तिंगरे. अरे बाबा, तू सांगतो तू कुणाच्या तिकीटावर निवडून आला? त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता?
त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली? समज हिंदुस्थानला माहिती आहे. त्या पक्षाच्या वतीनं तुला संधी दिली, काम करावची अपेक्षा केली, तू सोडून गेला, ठीक आहे. तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील, त्याची चिंता त्या ठिकाणी नाही. पण निदान चुकीच्या गोष्टीला फाशीवर देऊ नको. प्रचंड मोठा अपघात झाला. कोण काही तरुण मुलं एका इन्फोच्या गाडीतलं चालली काय आणि समोरून स्कूटरवर दोन तरुण मुलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उडवलं काय, जागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते, उद्ध्वस्त होता. आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्या ऐवजी हा दिवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि सांगतो लवकर. याच्यासाठी मतं मागितली होती. मतं मागितली ती राष्ट्रवादीच्या नावाने मागितली. मतं मागितली शरद पवारच्या नावाने या ठिकाणी मतं मागितली आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं. त्या श्रद्धेचं उत्तरदायित्व तुम्ही या पद्धतीने देता. ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना सत्याचा माज चालला, चुकीच्या गोष्टी तरुणपिढी करते, ड्रग्सच्या आहारी जातात, 100-200 लोकांनी गाड्या चालवतात, तरुणांना उद्ध्वस्त करतात, अशा लोकांच्या फाशीची तुम्ही वेळ असा हा आमदार दमदार म्हणायचा. शरम वाचली पाहिजे. लोकांचा प्रतिनिधी, सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणारे जे कुणी असतील त्यांच्या मदतीला जातो असेल तर अशा लोकांच्या संबंधी काय निकाल घ्यायचा हे बघितलं पाहिजे. माझ्या वाचनामध्ये आलं पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी जाहीरपणाने प्रेसमध्ये सांगितलं की या ठिकाणी अगरवाल यांना मदत करण्यासाठी अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणानं मदत केली, त्यांच्याबद्दलची कारवाई केली जाईल. आणि त्याच्यामध्ये सांगत असताना सांगितलं की आमदार चिंगरे यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध असल्याचं या ठिकाणी फायमाफेशी दिसतं. पोलीस अधिकारी सांगतो, पुण्याचा पोलीस प्रमुख सांगतो, हा आमदार दमदार या पद्धतीनं या चुकीच्या लोकांना खसपाणी घालतो, त्यांना मदत करतो. अशा लोकांनी तुमच्या पुन्हा येऊन मतं मागण्याची भूमिका घेतो. एक पक्ष सोडला, लोकांना दिलेला शब्द मोडला, ज्या पक्षाचं निशाण वापरून तुम्ही आलात, आज पक्ष घेऊन पळून गेला. म्हणजे गमतीचे लोक फराळीच्या फराळी, पक्ष घेऊन फराळी, खून घेऊन फराळी, आणि आता पुन्हा एकदा तुमचं पुढं मतं मागण्यासाठी येत आहे. मी तुम्हाला एवढंच सांगितलं, आम्ही लोकांनी ठरवलं, आणि आम्ही म्हणजे मी स्वतः, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार, दुसरं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना, आणि तिसरं काँग्रेस पक्ष, नाना पटोले यांच्या नेतृत्वाचा काँग्रेस पक्ष. या तिन्ही पक्षाचे लोक एकत्र आले, महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना केली. त्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या रूपानं मतं मागायला आम्ही गेलो. काल 3 महिन्याच्या पूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 31 आमदार निवडून, खासदार निवडून आणले आणि देशामध्ये एक मताचा विक्रम केला. आम्ही लोक एकत्र आलो
तर काय होऊ शकतं हेच तिथे या ठिकाणी दिसतं. आणि हे यश तुम्ही लोकांनी दिलं. माझी तुम्हा लोकांना विनंती आहे, ही आघाडी आधी आम्ही कायम ठेवली. आणि मी तुम्हाला शब्द देतो, या आघाडीचा एक सहकारी म्हणून आम्ही काही करू, पण एकीनं महाराष्ट्राचे चित्र बदलण्यासाठी तुम्हा लोकांच्या समोर कार्यक्रम देऊ. समाजातले जे जे प्रश्न असतील, मग ते बेकारीचे असतील, महागाईचे असतील, अन्य असतील, त्या सगळ्या प्रश्नाच्याकडे बारकाईने लक्ष देऊया. आज हे सांगता जाईल त्या ठिकाणी लेक माझी लाडकी, ठीक आहे, मुलगी लाडकी असते, मी मुलीचा बाप आहे, माझी मुलगी लाडकी असली तर त्याच्यात काही चुकीचं नाही. आणि ती कशी काम करते. 4 वेळेस तुम्ही लोकसभेला निवडून दिलं आणि म्हणून कोणी लेख लाडकी म्हणत असेल त्याला आमचा विरोध नाही. पण तिला तुम्ही पैसे देणार. माझं म्हणणं स्वच्छ आहे, जी काय मदत करायची ती करा, लोकांना जी काय मदत घ्यायची ती घ्या. पण आज गरज कशाची आहे? आज गरज या मुलींना संरक्षण देण्याच्या संदर्भात. बदलापूरला प्रकार झाला, त्या ठिकाणी लहान मुलींच्या अत्याचार होतात. मुलींच्या अत्याचार बदलापूरला होतात. तुम्ही रोजच्या वर्षात फरसा काढला, रोजच्या वर्षात फरसामध्ये कुठं ना कुठं मुलींच्यावर अत्याचार होतो या बातम्या येतात. जे मुलींना संरक्षण देऊ शकत नाही, त्यांचे अत्याचार थांबवू शकत नाही, ते काय मुलींच्याबद्दल संबंध करतात. आणि म्हणून मुलींच्या नावावर तुम्ही मतं मागता, त्यांना मदत करा, त्याला माझी तक्रार नाही. पण मुलींचं रक्षण करण्याच्या संबंधीची जबाबदारी आज राज्यकर्त्यांना चालता येणार नाही. आणि याच पद्धतीनं आमच्या आया बहिणींच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन आत्ताचं सरकार करणार असेल. तुम्हा सगळ्यांच्या समुदाय शक्तीचं दौरान या सरकारला त्यांची जागा दाखवणं हे ऐतिहासिक काम उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण विलीन करू हीच खात्री या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना देतो आणि आमच्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.